हाय स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत मागणीला प्रभावित करणारे घटक। पेपर 2 चॅप्टर 2 मधल्या आपण चौथ्या व्हिडिओमध्ये भेटत आहोत। आज आपण पाहणार आहोत मागणीला प्रभावित करणारे घटक कोणते कोणते आहे। पहिलं आहे वस्तूची किंमत। कोणत्याही वस्तूसाठी बाजारात किती मागणी राहील हे त्या वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते, हे आपण मागेही पाहिलेलं आहे। दुसरं आहे ग्राहकाचे उत्पन्न। ग्राहकाचे उत्पन्न जसे वाढत जाते तशी त्याची वस्तू विकत घेण्याची जी शक्ती आहे, क्रयशक्ती वाढते आणि त्याच्यामुळे वस्तूची मागणी वाढते। तिसरं आहे पर्यायी वस्तूची मागणी। एखाद्या वस्तूला विशिष्ट किती पर्याय आहेत यावरही त्याची मागणी अवलंबून असते। एखाद्या वस्तूची पर्यायांची संख्या कमी असेल तर अशा वेळेला त्याच्या मागणीवर विशेष परिणाम होत नाही, पण पर्याय जर जास्त असतील तर निश्चितपणे वस्तूच्या मागणीवर परिणाम होऊ शकतो। चौथं आहे ग्राहकांची अभिरुची। ग्राहकांची आवड निवड, अभिरुची ही बदलत असते आणि तिचा परिणाम मागणीवर होत असतो। आता ग्राहकांना ज्या वस्तू आवडतात, ज्या वस्तूची मागणी जास्त असते बाजारामध्ये, मग ती महाग असली तरी ग्राहक विकत घेतात, कारण काय, त्या ग्राहकांचा कल त्या वस्तूकडे असतो, त्यांना ती आवडत असते। पाचवं आहे ग्राहकांची संख्या। बाजारातील ग्राहकांच्या संख्येवर बाजारातील मागणी अवलंबून असते। ही संख्या आपण तीन मार्गांनी बदलू शकते। लोकसंख्या वाढली तर ही संख्या वाढते, साहजिकच आहे। जसं आता एखादी डेव्हलपिंग सिटी आहे नागपूरसारखी, आणि अचानक इथे फॅक्टरीमध्ये वगैरे वाढ झाली, लोकसंख्या वाढली त्या शहराची, तर आपोआप काय होईल, वस्तूची मागणी पण वाढेल। दुसरं आहे लोकसंख्या रचना बदलली तर मागणी वाढू शकते। लोकसंख्येमध्ये मुलांचे प्रमाण वाढले घटले किंवा म्हातारे लोकांचे प्रमाण वाढले घटले तरी त्यांना लागणाऱ्या वस्तूची मागणीही कमी जास्त होऊ शकते। बाजारपेठेचा विस्तार झाला तर ग्राहक वाढतात। उत्पादक नेहमी नवीन नवीन बाजारपेठा शोधत असतात, आपली वस्तू नवीन बाजारपेठेत लॉन्च करण्यासाठी ते धडपड करत असतात। अशा वेळी जर ग्राहकांची संख्या वाढली तर त्याचा मागणीवर परिणाम होतो। सहावा मुद्दा आहे चालीरीती रूढी परंपरा। आपला भारत देश हा आहे रूढी परंपरा आणि चालीरीती, सामाजिक बंधनं यांनी व्यापलेला आहे। तर आपल्या समाजाच्या जशा चालीरीती असतील त्याचाही परिणाम वस्तूच्या मागणीवर होतो। म्हणजे जसं क्रिसमस आला तर विशिष्ट वस्तूची मागणी, दिवाळी आली तर विशिष्ट वस्तूची मागणी, अनेक सणवार आपले असतात की त्यावेळेला काही विशिष्ट वस्तूंची आपल्याला गरज असते। तर चालीरीती आणि रूढी परंपरानुसारही वस्तूची मागणी बदलत असते। सातवं आहे ग्राहकांच्या अपेक्षा। वस्तूची किंमत, त्याचे पर्यायी वस्तूच्या किमती, वस्तूची संभाव्य उपलब्धता याबाबत भावी काळाबद्दल उपभोक्त्यांच्या अपेक्षांचा मागणीवर परिणाम होत असतो। म्हणजे भविष्य काळात वस्तूची किंमत कमी राहील, जास्त राहील किंवा उपलब्धता त्याची कशी राहील याच्यावरही मागणी अवलंबून असते। आठवं आहे जाहिरात। वस्तूच्या मागणी वाढवण्याकरता जाहिरातीचा खूप वापर केला जातो। दूरदर्शन, मासिके, दैनिके इत्यादीद्वारा मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जाते, त्याच्यामुळेही वस्तूची मागणी वाढते। पुढला मुद्दा आहे हवामान किंवा अन्य नैसर्गिक परिस्थिती। हवामान व परिस्थितीत बदल घडून आला की वस्तूच्या मागणीत बदल होतो। जसं हिवाळ्यात स्वेटर्सची मागणी वाढते, उन्हाळ्यात छत्र्याची मागणी वाढते आणि पावसाळ्यात रेनकोट अशा वस्तूंची मागणी वाढते। 10वं आहे तांत्रिक प्रगती। तांत्रिक प्रगती, टेक्निकल जर वस्तूमध्ये बदल झाले मोठ्या प्रमाणात तर साहजिकच आहे जुन्या आणि परंपरागत वस्तूच्या मागणीत घट होऊन नवीन बदल ज्याच्यामध्ये आहे, नवीन संशोधनामुळे तांत्रिक प्रगती झाली असेल तर अशा वस्तू लोकांना जास्त आवडतात। आर्थिक व्यवहाराची पातळी पुढचा मुद्दा आहे। गुंतवणूक, बचत, रोजगार, उपभोग असे व्यवहार जर सातत्याने वाढत असतील तर एकूण मागणी वाढते। या उलट आर्थिक व्यवहार कमी असतील तर मागणी कमी होते। कोणत्याही बाजारपेठेमध्ये जर आर्थिक उलाढाल असेल तर त्याची ती बाजारपेठ जास्त चालती राहते आणि वस्तूची मागणी पण जास्त असते।
आता विक्री पूर्वानुमान संकल्पना आपण पाहू. विशिष्ट कालावधीमध्ये आपल्या वस्तूंची किती प्रमाणावर विक्री करता येईल यासंबंधी प्रत्येक व्यापारी आहे, विक्रेता आहे, उत्पादक प्रयत्न करत असतो आणि अंदाज निश्चित करत असतो. याचं कारण एकच आहे की वस्तूचं आधीच उत्पादन केलं जातं मागणीच्या आधी, आणि वस्तू विकण्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा अशा वेळेला विक्री पूर्वानुमान संकल्पना ही ध्यानात घेतली जाते. विक्री पूर्वानुमानामध्ये काय आहे, विक्रीबद्दल केलेला अंदाज होय, म्हणजे भविष्य काळात एका विशिष्ट वस्तूसाठी किती विक्री होईल हे पाहणे. आता याची व्याख्या पण आहे, संघटनेच्या भविष्यकालीन विक्रीचा शास्त्रीय पायावर भावी अंदाज निश्चित करणे म्हणजे विक्री पूर्वानुमान होय. तर यावर दिलेल्या व्याख्येवरून आपण या संकल्पनेचे स्वरूप किंवा वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे सांगता येऊ शकतात. विक्री पूर्वानुमान म्हणजे संभाव्य विक्रीच्या परिमाणाबद्दल करण्यात आलेले अनुमान होय. कारण तुम्हाला उत्पादन करण्याच्या आधी निश्चित किती उत्पादन करायचं हे आधी लक्षात आलंच पाहिजे, तर याच्यासाठी पूर्वानुमान केलं जातं. पूर्वानुमान हे वस्तूच्या एककांच्या स्वरूपात किंवा विक्रीच्या अनुमानित मूल्याच्या स्वरूपात असू शकेल. म्हणजे किती वस्तू विकल्या जातील हे टार्गेट ठेवलं जातं, किंवा किती किमतीच्या वस्तू विकल्या जातील हे टार्गेट ठेवलं जातं. म्हणजे एकक किंवा मूल्याच्या स्वरूपात ते अंदाज केले जातात. विक्री पूर्वानुमान हे विशिष्ट वस्तूबद्दल किंवा विभिन्न वस्तूबद्दल असू शकतं, आणि प्रत्येक वस्तूबद्दलचे जे अनुमान आहे ते वेगवेगळे असू शकतं, कारण प्रत्येक वस्तूची गरज आणि मागणी किती आहे याच्यावर त्याची विक्री अवलंबून असते. आणि विक्री पूर्वानुमान हे विशिष्ट मुदतीशी संबंधित आहे. हे आपण पाहिलेलंच आहे. अल्पमुदतीचं, दीर्घमुदतीचं पूर्वानुमान आपण पाहिलेलं आहे. विक्री पूर्वानुमानात हे कंपनीच्या प्रस्तावित विपणन योजनेशी निगडीत असते. कंपनीच्या ज्या काही योजना असतात त्या पूर्णपणे नियोजनावर आधारित असतात, आणि विक्री पूर्वानुमान हे एक प्रकारचं नियोजनच आहे की किती विक्री होईल याच्यासाठी ह्याचा अंदाज आला तर त्याच्याप्रमाणे त्यांना आपल्या योजना आखता येतात. तर आणि विक्रीवर अनेक बाबींचा परिणाम घडून येतो. विक्री पूर्वानुमान ही व्यवसाय संघटनेच्या यशाची गुरुकिल्ली आहे. पूर्वानुमान करताना विक्रीवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या परिणाम घडवून आणणाऱ्या विविध घटकांचा विचार किंवा अंदाज घेणे आवश्यक आहे. काही घटक संघटनेबाहेरचे असतात, काही घटक संघटने अंतर्गत असतात. या घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. तर विक्री पूर्वानुमानामध्ये सर्व प्रकारचे नियोजन आणि अंदाजपत्रक या कार्याचा हा पाया असतो. आता आपण पाहणार आहोत विक्री पूर्वानुमानाच्या पद्धती. विक्री पूर्वानुमानाच्या पद्धती हा महत्त्वाचा प्रश्न आहे. विक्री पूर्वानुमान करण्यासाठी ज्या विविध पद्धतीचा अवलंब केला जातो त्यापैकी महत्त्वाच्या पद्धती खालीलप्रमाणे आहेत. आता विक्री पूर्वानुमान कसं केलं जातं, कोणत्या पद्धतीने केलं जातं, तर याच्यामध्ये 6 प्रकार आहेत. पहिलं आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मतावर आधारित पूर्वानुमान पद्धती. या पद्धतीमध्ये संभाव्य विक्रीबद्दल वरिष्ठ अधिकारी जे संस्थेमध्ये कंपनीमध्ये काम करतात त्यांचा मत आणि दृष्टिकोन विचारात घेऊन आणि मग पूर्वानुमान निश्चित केले जाते किंवा पुढे किती विक्री होईल याचा अंदाज मांडला जातो. आता याचे फायदे कसे आहेत, तर विक्री पूर्वानुमान करण्याची ही पद्धती सुलभ आहे, कारण वरिष्ठ अधिकारी जो असतो तो आपल्या संस्थेचाच अवेलेबल असतो. त्याच्यामुळे कमी खर्च आणि वेळ पण जास्त खर्च होत नाही. ही पद्धती जास्त लांबलचक आकडेवारीचा वापर न करता तयार केली जाते. पूर्वानुमान हे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मतानुसार असल्यामुळे विक्री पूर्वानुमानावर आधारित विक्रीचा इष्टांक गाठण्यासाठी अधिकारी तत्परतेने प्रयत्न करतात. अधिकाऱ्यांनीच तो इष्टांक सेट केला असल्यामुळे ते वस्तूच्या विक्रीसाठी विशेष प्रयत्न करतात. आणि या पद्धतीत अधिक व्यवहार्य व बिनचूक विक्री अनुमान उपलब्ध होतात, कारण जे अधिकारी काम करतात तेच लोक अंदाज बांधतात. आता तोटे, या पद्धतीचे तोटे असे आहेत की विक्री पूर्वानुमानामध्ये कधीकधी वास्तविकतेचा अभाव असतो. अधिकारी वर्ग जे
कार्यालयात बसून काम करत असतात, योजना आखत असतात, त्यांचा प्रत्यक्ष बाजारपेठेशी बरेचदा संबंध येत नाही. त्याच्यामुळे बाजारपेठेतील परिस्थिती त्यांना समजू शकत नाही. तर कधीकधी हा एक त्याचा ड्रॉबॅक असू शकतो. दुसरी पद्धती आहे विक्री प्रतिनिधीच्या मतावर आधारित विक्री पूर्वानुमान पद्धती. विक्री प्रतिनिधी किंवा विक्री व्यवस्थापनातील कर्मचारी यांची मते म्हणजे जे प्रत्यक्ष विक्री कामात सहभागी आहेत असे विक्रेते, त्यांच्यावरचे विक्री कर्मचारी, अशा लोकांची मतं घेऊन ही पद्धती पूर्वानुमान पद्धती ठरविली जाते. तर ह्या व्यक्ती ज्या आहे विक्री प्रतिनिधी आणि विक्रेता यांचं काय होतं की प्रत्यक्ष ग्राहक आणि विक्रेत्यांशी संबंध येतो. त्याच्यामुळे संभाव्य विक्रीबद्दल ते जास्त चांगल्या तऱ्हेने अनुमान काढू शकतात. आता याचे फायदे आहे, विक्री प्रतिनिधी सतत बाजारपेठेच्या आणि ग्राहकांच्या संपर्कात येत असल्यामुळे त्यांना ग्राहकांच्या वस्तू वापरण्याविषयी पूर्ण कल्पना असते आणि ग्राहकसुद्धा त्यांच्याशी मोकळेपणे आपली माहिती देतात. त्याच्यामुळे एकंदर या पद्धतीमध्ये विश्वसनीयता आपल्याला दिसून येते. आता तोटे याचे आहेत, विक्रेत्याचा ग्राहकाशी जरी प्रत्यक्ष निकटचा संपर्क असला तरी कंपनीची जी विपणन विषयक धोरणे आहे, हे लोक कसे प्रत्यक्ष बाजारात काम करणारे लोक असतात, बाजारपेठेचा संबंध असतो, ग्राहकांचा असतो, व्यापाऱ्यांचा असतो. पण ऑफिसमध्ये बसून, कार्यालयात बसून जे विपणन धोरण आखणं आहे त्याची कदाचित त्यांना जाणीव नसते. तर कधीकधी काय होतं की या योजना प्रत्यक्षात आणताना थोडासा त्रास होऊ शकतो. नंतर आहे ग्राहकांच्या मतावर आधारित विक्री पूर्वानुमान पद्धती. आता आपण याच्या आधी आपण पाहिलं की कंपनीमध्ये काम करणारे वरिष्ठ अधिकारी, नंतर विक्री प्रतिनिधी, आता ग्राहक जे वस्तूचा प्रत्यक्ष वापर करतात, जे वस्तूचा प्रत्यक्ष उपभोग घेतात, अशा ग्राहकांचं मत घेऊन आणि त्यानुसार विक्री पूर्वानुमान करणे, या पद्धतीला ग्राहकांच्या मतावर आधारित विक्री पूर्वानुमान पद्धती असे म्हणतात. आता ग्राहकांच्या अपेक्षा जाणून घेऊन त्यानुसार आपल्या वस्तूमध्ये बदल केले तर त्याचे रिझल्ट नक्कीच चांगले येतील. आता याचे फायदे असे आहेत, ग्राहकांशी प्रत्यक्ष संपर्क स्थापित करून संभाव्य खरेदीबद्दल आणि विचारलेल्या माहितीबद्दल ग्राहक अगदी अचूक माहिती देतात. ग्राहकांच्या अपेक्षा आणि मागणीत काही बदल घडून आले तर वस्तूमध्ये ताबडतोब किंवा व्यावसायिक धोरणामध्ये ते बदल करता येतात. ग्राहकांशी प्रत्यक्ष संपर्क स्थापन करून त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून आपण उपयुक्त माहिती काढू शकतो. याचे तोटे असे आहे की काही वस्तू ज्या असतात, ज्या रोजच्या वापरण्याच्या वस्तू आहे, कन्झ्युमर गुड्स, तर त्यांची संख्या, त्यांच्या ग्राहकांची संख्या खूप मोठी असते. तर अशा प्रचंड संख्येच्या ग्राहकांकडनं आपल्याला त्यांचे मतं जाणून घेणं थोडं कठीण आहे. आपण औद्योगिक वस्तू असतील की ज्याचे ग्राहक वर्ग कमी असतो, अशा या बाबतीत आपण ही पद्धती वापरू शकतो. नंतरची पद्धती आहे विशेषज्ञांच्या मतावर आधारित विक्री पूर्वानुमान पद्धती. एक्सपर्ट्स, जे त्या विषयातले तज्ज्ञ असतात, अशा व्यक्तींना पाचारण करण्यात येतं. त्यांच्या अनुभव, कौशल्य आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून विक्री पूर्वानुमानाचे कार्य करण्यात येतं. आता या अशा पूर्वानुमान करणाऱ्या तज्ज्ञ लोकांच्या संस्था पण अस्तित्वात आहे. म्हणजे उत्पादन करणाऱ्या संस्था स्वतःच विक्री पूर्वानुमान करतील असं नाही, तर विक्री पूर्वानुमान करणाऱ्या अनेक संस्था आता बाजारात उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये काम करणारे जे लोक असतात ते आपल्याला पूर्वानुमान करून देतात आणि त्याच्यामुळे काय होतं की तज्ज्ञ व्यक्तींचा याला मार्गदर्शन मिळतं, तर जास्त व्यवस्थितरित्या पूर्वानुमान केले जाते. आता याचे फायदे असे आहे, विक्री पूर्वानुमान करणाऱ्या विशेषज्ञांचे व्यवसायामध्ये कोणतेही हितसंबंध गुंतले नसल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांमध्ये वस्तुनिष्ठता असते, कारण त्यांचा तुमच्या उत्पादक संस्थेशी काही संबंध नसतो. त्याच्यामुळे त्यांनी जे अनुमान केलेलं आहे ते प्रॅक्टिकल असू शकतं आणि संपूर्ण कार्य शास्त्रीय पद्धतीने आणि व्यावसायिक दृष्टीने पार पाडले जाते.
विशेषज्ञ माहिती व आकडेवारी जमा करण्यासाठी स्वतः प्रयत्न करतात आणि तज्ज्ञ व्यक्तींनी काम केल्यामुळे त्याच्यामध्ये एक निश्चितता येते. पण याचेही तोटे आहेत. व्यवसायातील ज्या व्यक्तीच्या प्रयत्नांमुळे विक्री घडून येते अशा व्यक्तीच्या मताला मुळीच वाव नसतो, कारण हे जे लोक असतात याचा व्यवसायाशी काहीही संबंध नसतो. ही पद्धती इतर पद्धतीच्या तुलनेत अतिशय खर्चिक आहे, कारण तज्ज्ञ व्यक्ती आपले चार्जेस लावतात, त्याच्यामुळे ही पद्धती खर्चिक आहे. आणि तज्ज्ञांनी दिलेला सल्ला आणि वास्तविक परिस्थिती याच्यातही अंतर असू शकतं. आता याची पुढची पद्धती आहे आर्थिक निर्देशांकाच्या साह्याने विक्री पूर्वानुमान पद्धती. आता आर्थिक निर्देशांकाच्या साह्याने विक्री पूर्वानुमान करण्याच्या या पद्धतीमध्ये वस्तूच्या मागणीला प्रभावित करणाऱ्या सर्व घटकांचा अभ्यास केला जातो. तसेच या घटकांमधील सहसंबंध आणि परस्पर प्रक्रियेबद्दल शोध घेतला जातो आणि येत्या वर्षात वस्तू करता किती मागणी राहील याचा अंदाज घेतला जातो. याचे फायदे आहेत. या पद्धतीत संगणकाचा वापर करून विक्री अनुमान काढणे सहज शक्य आहे. ही पद्धती सुलभ आहे. मागणीला प्रभावित करणाऱ्या विभिन्न घटकावरून केलेले अंदाज वास्तविक स्वरूपाचे असतात. दीर्घकालीन अनुमान काढण्यासाठी ही पद्धती सोयीची आहे. कमी खर्चिक आहे. आता याचे दोष आहे. या पद्धतीत पूर्वानुमान करण्यात येणारा सर्वात महत्त्वाचा अडथळा म्हणजे मागणीला प्रभावित करणारे आर्थिक संकेतांक कोणकोणते आहे याची आपल्याला माहिती मिळत नाही, की कोणत्या आर्थिक संकेतांकामुळे वस्तूची मागणी ही बदलू शकते. या पद्धतीमध्ये वैचारिक विश्लेषणाला जास्त महत्त्व दिलेले आहे. त्याच्यामुळे कधीकधी वस्तुनिष्ठता म्हणजे प्रॅक्टिकल थिंकिंग याच्यात राहत नाही. पुढची आहे सांख्यिकीय आणि मात्रात्मक पद्धती. सांख्यिकीय पद्धतीने पूर्वानुमान करताना त्यात राहिलेल्या उणीवा भरून काढण्यासाठी वैयक्तिक निर्णय शक्तीचा व कौशल्याचा वापर केला तर विक्री पूर्वानुमान अधिक अचूक करता येते. सांख्यिकीय पद्धतीने सांख्यिकीय म्हणजे स्टॅटिस्टिकल मेथड, याच्यामध्ये 2 पद्धती आहेत. एक कल पद्धती ट्रेंड मेथड आणि दुसरी आहे परागती पद्धती. तर या 2 पद्धतीचा आपण बघू काय आहेत. कल पद्धती म्हणजे काय, की ह्या कंपनीच्या वस्तूच्या विक्रीचा कलाचा संबंध ही इतर आर्थिक गतीशी जोडत असतो. या पद्धतीची मूळ संकल्पना अशी असते की जे घटक भूतकालीन गतिविधीशी जबाबदार होते तेच घटक भविष्यातील गतीसाठी तेवढ्याच प्रमाणात महत्त्वाचे कार्य करतात. म्हणजे भूतकाळामध्ये जे घटकांमुळे वस्तूची विक्री एवढी झाली तेच घटक आता भविष्यामध्ये पण महत्त्वाचे असतात. तर भविष्यकाळ आणि भूतकाळ याचा कोरिलेशन सहसंबंध जोडला जातो आणि त्याच्यावरून ही पद्धती ठरवल्या जाते. दुसरी पद्धती आहे परागती. याच्यामध्ये सुद्धा आकडेवारीचा जुन्या आकडेवारीचा सहसंबंध पद्धतीने अभ्यास केला जातो आणि त्याच्यावरून ही पद्धती काढल्या जाते. विक्री पूर्वानुमान करण्यासाठी गणितीय व सांख्यिकीय पद्धतीचा उपयोग करणे हे एका मर्यादेपर्यंत उपयुक्त आणि परिणामकारक आहे, परंतु कोणतेही सूत्र विचाराची जागा घेऊ शकत नाही. तर नुसतं सांख्यिकीय पद्धतीने नाही तर त्याच्यानंतर जे विश्लेषण जे करणं आहे त्याच्यासाठी पूर्वानुमान करता जो आहे त्याचे अद्ययावत ज्ञान, योग्यता, कौशल्य आणि प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न इत्यादीचा वापर केला तर पूर्वानुमान कार्य हे उपयुक्त आणि परिणामकारक ठरेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा या धड्यातला अतिशय महत्त्वाचा भाग होता आणि ह्याच्यावर बरेचदा प्रश्न येतात. तर तुम्ही याचा नीट अभ्यास करावा. व्हिडिओ आणि तुमच्या नोट्स या दोन्हीचा वापर करून तुम्ही अभ्यास करा. थँक्यू.